टोरेस घोटाळा जो झाला होता त्या संदर्भातली ही बातमी आहे। टोरेस घोटाळ्या प्रकरणी ईडीनं पहिली अटक केलेली आहे। हवाला ऑपरेटर अल्पेश खाराला ईडीनं अटक केल्याची माहिती आहे आणि त्याच्यावरती मुख्य आरोपींकडील रोकड क्रिप्टोकरन्सीमध्ये कन्वर्ट केल्याचा आरोप आहे। त्याला 1 एप्रिल पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। टोरेस घोटाळ्या प्रकरणी आता मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं ईडीनं गुन्हाही दाखल केलेला आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, काही महिन्यांपूर्वीच मुंबई हादरलं होतं। टोरेस घोटाळा या ठिकाणी समोर आलेला होता। अगदी कोट्यवधींची रक्कम घेऊन जे आहेत टोरेसचे लोक पळून गेले होते आणि त्यानंतर एकंदरीतच लोक जे आहेत ते गडबडले होते। या संदर्भात आता मोठी बातमी आलेली आहे समोर। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, काय सांगाल? पहिली अटक झालेली आहे, आता पुढचा तपास त्या अनुषंगाने कसा होणार आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच आजवरती टोरेस प्रकरणात मुंबई पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली होती, मात्र ईडीने अद्याप कारवाई केली नव्हती। मात्र आपण बघतोय की आता ईडी देखील या प्रकरणामध्ये ऍक्टिव्ह झालेली असून अल्पेश खारा नावाच्या हवाला ऑपरेटरला ईडीने अटक केलेली आहे। ईडीने केलेली ही पहिलीच अटक असून अल्पेश खारा याला 1 एप्रिल पर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे। जी काही मुख्य आरोपींकडून रोकड स्वीकारून त्याला क्रिप्टो करन्सीमध्ये कन्वर्ट केल्याचा आरोप हा अल्पेश खारावरती आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने ईडी तपास करत असून आता आणखीन कोणाकोणा ईडी अटक करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच पाहावं लागणार आहे सचिन की या संदर्भात अजून किती जणांना अटक केली जाते आहे, कारण की हा अतिशय मोठा असा घोटाळा झालेला आहे आणि त्यात आता कुठे पहिला आरोपी अटकेत आलेला आहे, नेमकं त्याच्याकडनं काय जबाब येतोय, कशी चौकशी पुढे जाते आहे आणि कुणाकुणाच्या मुसक्या यातून आवळल्या जाणार आहेत हे पाहावं लागणार आहे। अगदी धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। याची प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू।